नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये। तुम्हा सगळ्यांना भाऊबीजच्या हार्दिक शुभेच्छा। आजचा आपला विषय आहे कॅलिफोर्नियाची ढेमशी म्हणजेच कॅट मॉम। पण पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही। तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला। मंडळी, ह्या ढेमशा काकूने काय त्या 4-5 भाज्या लावल्या आहेत ना, त्याचं कौतुक घेऊन बसतात। काकू तर काकूच आहेत, पण वेतन काका पण तसलेच, काय बायकोचं कौतुक करत असतात। सगळं काही ना हे गुडी गुडी वागणं आहे ना, मला तर फेकच वाटते। कॅमेरा समोर एक आणि कॅमेऱ्याच्या पाठी वेगळंच असते। रील लाईफ आणि रिअल लाईफ वेगळी असते, हेही या लोकांना समजत नाही। उगाच आपल्या कॉन्टेंट साठी म्हणून सगळं छान छान दाखवण्याचा प्रयत्न करत असतात आणि अंधमंद बघताना तर काहीच समजत नाही। त्यांना वाटते जे दिसते तसंच आहे, अंधमंद बघताना वाटते रिअल लाईफ मध्ये पण हे लोक असेच छान आहेत। पण मंडळी, दिसतं तसं नसतं म्हणून तर जग फसतं। आपण कितीही या लोकांचा पर्दाफाश केला ना तरी अंधमंद बघताना काहीच फरक पडत नाही। मूर्खांचा बाजार आहे हो मंडळी, बाकी काही नाही। हार्वेस्टिंग करताना तर या ढेमशीच्या अंगामध्ये काय संचारलं होतं देव जाणो, कशी वेड्यासारखी पळत सुटली होती। हे बघा ते बघा, हे बघा ते बघा। ह्या व्लॉगर्सचं ना मला एक गोष्ट समजत नाही, सगळेच कसे एका माळेचे मणी आहेत, सगळ्यांचं कॉन्टेंट सेम आणि त्यात पण हे लोक दाखवतात तरी पण हे बघा ते बघा, हे बघा ते बघा। अरे काय बघायचंय, हे तर आम्ही पण करतो घरात, त्यात वेगळं असं काय आहे बघण्यासारखं। तुम्हाला तर माहितीच असेल मंडळी, आता व्लॉगिंग मध्येही ना कितीतरी प्रकार आहेत, पण यांना धुनी भांडीच दाखवायची असते। चला, धुनी भांडी दाखवणं कधीतरी ठीक आहे, पण रोज रोज काय तेच तेच दाखवत बसतात आणि अंधबंध भक्तांना पण कंटाळा येत नाही का तेच तेच बघायला। यांचा जास्त करून क्राऊड हा महिलांचाच आहे, मग त्या महिला देखील घरात तेच काम करत असतील ना, मग कधी या बायका स्वतःच्या घरातल्या स्त्रियांना तरी एवढं डोक्यावरती चढवत असतील का, जेवढं या धुनी भांडी संघटनेच्या मेंबर्सला चढवतात तेवढं। ह्या लोकांच्या व्हिडिओ मध्ये काय असं नवीन आणि वेगळं वाटते ना, मला तेच समजत नाही। अजिबात काहीच नाही आहे। काल परवाच एक ताईने मला कॉमेंट केली होती की तू तेच तेच बोलतेस, पण मला एक गोष्ट सांगा मंडळी, हे लोक जे दाखवणार, बोलणार, वागणार त्यावरतीच मी रिॲक्शन देणार आहे ना। इथे काय मी सत्यनारायणाची कथा सांगायला नाही बसली आहे किंवा मी माझी जीवन कथा नाही सांगत आहे। माझ्या चॅनलचा टाईप काय आहे तर रोस्टिंग अँड रिॲक्शन, मग आता जे दिसणार त्यावरच मी बोलणार ना। आणि जरे व्लॉगर्स तेच तेच दाखवतायत तर मग मी तरी काय असं वेगळं बोलू ना, मलाही काही मजा नाही येत आहे त्याच गोष्टींवरती बोलायला। पण काय करू शकतो आपण, सगळेच व्लॉगर्स तेच तेच दाखवून बोर करतायत सध्या। त्यांना हेच समजत नाही की टेली व्लॉगिंग हे फक्त धुनी भांडी पर्यंत मर्यादित नाही आहे, तर त्या पलीकडेही अजून खूप अशा गोष्टी आहेत करण्यासारख्या। आता मी हे केलं, आता मी ते केलं, आज मी हे बनवलं, उद्या मी ते बनवणार आहे, आजचा माझा हा लुक बघा, आजचा माझं नाईट केअर रुटीन बघा। बस एवढ्याच गोष्टींना हे लोक डेली व्लॉगिंग समजतात। वर स्वतःला मूर्ख लोक सोशल इन्फ्लुएन्सरही बोलतात। कोणत्या अँगलने वाटतात का हे लोक सोशल इन्फ्लुएन्सर? कर्माचा इन्फ्लुएन्स करतात हे लोक लोकांना। यांना बघून दुनिया इन्फ्लुएन्स झाली ना तर झालं मग कल्याण। सतत आपलं कुठेही जाऊन आपला वेड्यासारखं दात दाखवून फिल्मिंग करत बसतात। ह्या ढेमशा काकूंना ना काहीच वाटत नाही वाटते, समोरचा माणूस कम्फर्टेबल आहे का आपल्या व्हिडिओ मध्ये यायला, कुठे परमिशन दिली आहे का फिल्मिंग करायची, ते काही बाई बघणार नाही। झापझूप करत आपली सगळीकडे फिल्मिंग करत सुटेल। चला, ह्या बाईला अक्कल नाही असं समजू, पण हिचा नवरा तो तरी वेल एज्युकेटेड आहे ना, त्यालाही समजत नाही का, बावळटासारखा तोही हिच्या पाठी पाठी चाललाय। अरे सपोर्ट करा तुम्ही तुमच्या बायकांना, पण जिकडे चूक आहे ना तिकडे त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव देखील करून द्या। मूर्खासारखं पैसे मिळतात म्हणून त्यांच्या होला हो करणं नेहमीच गरजेचं नाही आहे। हे लोक फिल्मिंग करतायत तेव्हा बघणार नाही लोकांचा फायदा आहे की नुकसान, दुनिया गेली तेल लावत। इतरांच्या प्रायव्हसीचा हे लोक विचार नाही करणार, पण ह्यांच्यावरती कोण काय बोललं ना की लगेच यांची आगाग होते। ही ढेमशी ना त्या वांगोचं A to Z सगळंच कॉपी करते। आता तर मी बोलून बोलून दमली आहे, एकही संधी या बाईने सोडली नसेल तिला कॉपी करण्याची। एवढं लोकांच्या नजरेत येतंय ही एवढी कॉपी करते ते, पण बाई सुधारायचं नावच घेत नाही आहे। निर्लज्जासारखी तिला कॉपी करत सुटली आहे अजून। आणि चला, कॉपी करते ते पण जास्त दिवसाचा गॅप पण नसतो हिच्या व्हिडिओ मध्ये। वांगोने व्हिडिओ टाकला की 2 दिवसांनी हिचे व्हिडिओ येतात। हेच बघा ना, त्या वांगोने ड्रायफ्रूटचे लाडू बनवले होते तर लगेच या बाईने ड्रायफ्रूटचा रोल बनवला। दोघींनीही मागे पुढेच व्हिडिओ टाकले होते।
किती ना म्हणजे एखाद्याने लाळघोट असावं. ती बाई काय बोलत नाही आहे म्हणून ही तिचा कॉपी करत सुटली आहे. सध्या या ढेमशीचं वजन वाढलं आहे म्हणून ओव्हरसाइज टी शर्ट घालून फिरते, पण सांगते कशी की क्यूट दिसते ना हे घालायला म्हणून मी घालते. अगं ते क्यूट दिसण्यापेक्षा ना जरा शरीराची हालचाल करत जा. कशी सुटत चालली आहेस त्याच्याकडे जरा लक्ष ठेव. त्या बिचाऱ्या भावाला कामधंदा नाही म्हणून उठसूटचा घरगडी सारखा वापर करून घेते. त्याला आता शॉपिंगला नेलं होतं का तर तिकडे सामान उचलायला कोणतरी हवं ना म्हणून त्याला घेऊन गेली होती. तो बिचारा काही घ्यायला जातो तर त्याला सारखी टोकत बसते. तिकडे त्याला काजू कतलीचा बॉक्स दिसला तर तो घेत होता. त्यावरती ढेमशी लगेच ओरडायला लागली, ए नको नको. आणि स्वतःला आईस्क्रीम दिसला तर लगेच हवरटासारखी घेत होती. मागे तरी बाई बोलली होती की ही डाएट करणार आहे ना आणि शुगर प्रोडक्ट्स बंद करणार आहे, मग आईस्क्रीम खाल्लेलं चालते का हिच्या डाएट मध्ये? त्या दसऱ्याच्या दिवशी या बाईने जे आपट्याच्या पानाची रांगोळी काढली होती ना ते पान बघून तर जराही आपट्याचं पान वाटत नव्हतं. एकदम ढेमशीच्या भाजीसारखं दिसत होतं. तरी नशीब आतमध्ये शुभ दसरा लिहिला होता म्हणून, नाहीतर ढेमशीची भाजीच वाटत होती. आता नवरात्रीमध्ये की दसऱ्या दिवशी त्या मैत्रिणीकडेही गेली होती तर तिकडे पण या बाईला चैन पडत नव्हती. सत्संग सुरू आहे तरी पण हिला व्हिडिओ काढायची इच्छा होती. काय बोलायचं ना या बाईला, म्हणजे देवाधर्माचं करताना पण हिला सगळं शूट करायचं असते. ही बाई भक्तिभावाने सगळं देवाचं करते की फक्त व्हिडिओ मध्ये दाखवण्यापुरतं करते ना, मला तेच समजत नाही. सगळं काही दिखावा वाटतोय. हे लोक ना व्लॉगिंग केल्याशिवाय राहूच नाही शकत. मंडळी विचार करा ना, कधी युट्यूब बंद झाला तर हे लोक काय करतील हो? मला तर वाटते नक्कीच या लोकांना मेंटल हॉस्पिटल मध्ये भरती करावं लागेल. ढेमशी बोलते, मला जास्त फाउंडेशन आवडत नाही. कॅमेरामध्ये तशी पण माझी स्किन जास्त वाईट दिसते त्यामुळे मी कमी मेकअप करते. खूप लोकांना माझे मेकअपचे व्हिडिओ बघायला आवडत नाही म्हणून मी आता काय करणार आहे तर इंस्टाग्राम वरती मी माझे मेकअपचे व्हिडिओ टाकत जाईन. तिकडे तुम्ही लोक बघू शकता. अगं बाई, पण जे लोक इंस्टाग्राम वरती नाही आहेत आणि युट्यूब वरतीच आहेत ते तुझे व्हिडिओ बघू इच्छित आहेत मेकअपचे, ते कसे काय इंस्टाग्राम वरती येऊन व्हिडिओ बघणार? तुला मेकअपच्या व्हिडिओला व्ह्यूज येत नाही म्हणून तू त्यात बाकी लोकांवरती का अन्याय करते? ऍज अ क्रिएटर तुझ्यासाठी सगळे सबस्क्रायबर एक समान हवे. तो कन्सिलर पाहिलं का मंडळी कसा लावला होता बिंडोक बाईने? एवढा कन्सिलर कोण लावते का? तरी नशीब असं थोबाड घेऊन बाहेर गेली नाही, नाहीतर मुलं नक्कीच घाबरली असती हिला बघून. त्या मैत्रिणीकडे सत्संगला गेली होती पण तिथे जाऊन हिचं चालू झालं, आजचा माझा लुक बघा, आजचा माझा लुक बघा, आजचे माझे कानातले बघा, आजचं माझं गळ्यातलं बघा. अगं बाई, काय हे बघायचंय? तुझा हा भुताटकी लुक बघून नेमकं आम्ही काय करायचं असं तुझी इच्छा आहे ग बाई? ही घारी घोरी ढेमशी ना मला कम्प्लीट मॅड वाटते. तर एकच आहे की त्या वांगोपेक्षा जरा तरी बरी आहे. गाढव काम कमी करते त्या वांगोपेक्षा. त्या मुलीला पण पाहिलं का मंडळी कसा ड्रेस घेतला होता बर्थडे दिवशी? निदान वाढदिवसा दिवशी तरी मुलांना चांगले कपडे द्यायचे घालायला तर नाही, स्वतःसाठी मात्र 12-13 हजाराची शॉपिंग करत बसते. आणि काय ती बर्थडे दिवशी तिने लिपस्टिक लावली होती. एवढी लालभडक लिपस्टिक बघून तर मला भीतीच वाटली. पोपटाच्या चोचीसारखी दिसत होती ढेमशी. आता दिवाळीसाठी काकूंने 12 किलोचं पार्सल मागवलं होतं भारतातून. काय मागवलं होतं हे तर तिला माहितीच होतं, तरी पण आपली अंधमंद भक्तांना दाखवत बसली होती. दुकान मांडून बसायची ह्या लोकांची घाणेरडी सवय आहे मंडळी. काय दाखवायला नसलं ना की आपलं तेच तेच दाखवत बसतात. आता मी हे आणलं, आता मी ते आणलं, आणि अंधमंद भक्त तर काहीही बघत असतात बावळटासारखे. वांगी कलरची साडी आणली होती काकूंने, ते आवर्जून दाखवत होत्या, आणि त्याच सेम कलरचा काकांसाठी कुर्ता देखील घेतला आहे. अगं बाई, इथे तरी त्या वांगोला सोडायचं होतंस ना कॉपी करायला. त्या भावाला ना ह्यांच्या व्हिडिओ मध्ये यायला जराही इंटरेस्ट नसतो, तरी पण जबरदस्ती त्याला घेत असतात. ह्या ढेमशीने पण फराळ भातुकली एवढाच केला होता, सेम त्या वांगो सारखा. आता हिच्या डाएट आणि वर्कआउटचं काय झालं हो मंडळी? सध्या उल्लेख करत नाही ही. ते रांगोळीचे साचे पण हिने भारतातूनच मागवले होते वाटते, आणि त्यातून हिने रांगोळी काढली होती. पण वेतन काकांचं पाहिलं का? कौतुक थांबता थांबत नव्हतं. मस्त मस्त काढली रांगोळी. हे वेतन काका पण ना आजकाल खूपच रिकामी असतात वाटते. स्वतःचं काम राहिलं बाजूला आणि हिच्या व्हिडिओसाठी हजर असतात नेहमी. ढेमशी साडी नेसून आली आणि स्वतःचं कौतुक करत बसली होती. काय बाई आहे ना, इतरांनीचं कौतुक करायचं तर स्वतःचं कौतुक करत होती आणि मोठेपणा करत होती. आजचा माझा लुक बघा, आजचे माझे कानातले बघा. अगं बाई, अजून काय काय दाखवायचं बाकी ठेवलंयस ग? ते पण दाखवून मोकळी हो. मला माहिती आहे ग, कॉन्टेंट नसला ना की जे नाही दाखवलंस ना तेही दाखवून मोकळी होशील तू एक दिवस. तो गळ्यात हार घातला होता, फास लावल्यासारखं वाटत होतं. खरं म्हणजे ना हेच लोक दुसऱ्यांकडनं इन्फ्लुएन्स होऊन काहीतरी करतायत आणि दुसऱ्यांना चालेत इन्फ्लुएन्स करायला. सगळा मूर्खांचा बाजार आहे हो मंडळी, बाकी काही नाही.
तर आजसाठी एवढंच. आजचं पॉडकास्ट मी इथेच थांबवते. तुम्हाला आजचं पॉडकास्ट कसं वाटलं ते मला नक्की कॉमेंट करून कळवा. आणि पॉडकास्ट आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद.